एकूणच आत्ता मनामध्ये काय भावना आहे? अशा पद्धतीचं सस्पेन्स थ्रिलर नाटक अनेक वर्षानंतर मला वाटतं रंगभूमीवरती आलेलं आहे. एक वेगळा प्रयोग आहे. त्याशिवाय ॲक्टर्सची सुद्धा कमाल आहे. हो, कमाल आहे. आणि मुख्य म्हणजे मला ह्याचं प्रेझेंटेशन खूप आवडलं. म्हणजे एका वेळेला एक स्टेजवरती 2 सीन्स त्यांनी जे छानपैकी इंटरकट्स केल्यात. एक वेगळंच टेक्निक आणि एक वेगळंच त्याला एक अप्रोच. आणि ऑफकोर्स कलावंत सगळे ग्रेटच आहेत आणि एव्हरीबडी हॅज परफॉर्म्ड एव्हरीबडी. आणि विशेष अभिनंदन म्हणजे दिग्दर्शकाचं आणि रायटरचं. एक सुंदर प्रयोग असा म्हणता येईल, जे म्हणजे या प्रयोगाचे आर्टिस्ट आणि दिग्दर्शक यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ज्या पद्धतीने याचा पेस, याचं स्पीड, याची लय, याचं लोकांना निश्चितपणे काय आपल्याला म्हणायचं आहे सांगण्याची जी हातोटी ही खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. मी तर प्रेक्षकांना म्हणेन की अशी नाटकं यायला पाहिजेत. लोकांना काहीतरी त्यापासून प्रबोधन मिळेल असं मला वाटतं. तुम्ही सगळ्यांनी हे नाटक बघावं असं मला वाटतं. 103 हे नाटक एक हँगओव्हर देऊन जाणारं नाटक आहे असं मला वाटलं. आणि आत्ताच्या काळाची ती खरं म्हणजे गरज होती हा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याची. आणि अतिशय कर्मणूक प्रधान मेसेज लोकांपर्यंत पोहोचणं ही फार दुर्मिळ गोष्ट असते आणि फार कठीण गोष्ट असते. आणि मला असं वाटतं या नाटकाचे जे लेखक आहेत आणि दिग्दर्शक जोडी आहेत यांनी ते साध्य केलेलं आहे सक्सेसफुली. अप्रतिम स्क्रिप्ट, अप्रतिम डिरेक्शन, हॅट्स ऑफ टू सुदीप. कास्ट, फॅन्टॅब्युलस कास्टिंग. सुमित राघवन इज पार ब्रिलियन्स. स्वानंदी माझी मुलगी आहे म्हणून नाही, पण शी इज सुपर पार ब्रिलियन्स. तिला अशा रोलमध्ये कधीच पाहिलेलं नव्हतं. तिची 2-3 नाटकं मी आधी पाहिली होती, पण मी कम्प्लिटली तिचा बाप म्हणून तर खूपच मी इमोशनल झालो आहे. दरवेळेला मी 3-4 शोज पाहिले, त्यांच्या प्रत्येक शोला मी इमोशनल होतो. पण एक माझ्यातला कलाकार ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि एक कॉमन प्रेक्षक ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी जेव्हा तिला बघतो तेव्हा मनातून फक्त खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद येतात त्यासाठी. नक्कीच मला असं सांगावंसं वाटेल की हा असा एक काहीतरी सिनेमॅटिक अनुभव असल्यासारखं आहे. हे फक्त नाटक स्टेजवर घडतं आहे असं नाही, तर एक सिनेमॅटिक अनुभव आहे. त्यातलं म्युझिक असेल, त्यातलं लाईटिंग असेल, ज्या पद्धतीचं डिरेक्शन नीरज आणि सुदीपनी केलं आहे ते असेल, या प्रत्येक असं बघताना आपण एक क्षण हे सिनेमा बघतो आहे का असा फील येतो. आणि तरीसुद्धा एक नाटक बघितल्याचा खूप जास्त आनंद आपल्याला मिळतो. सगळ्याच कलाकारांनी सगळे भरभरून बोललेत, पण सुमित इतकं सटली सहज काम करून जातो. स्वानंदी इतक्या स्ट्रॉंगली एक कॅरेक्टर पोर्ट्रे करते. एक हे दोन्ही कॅरेक्टर्स काहीतरी रिप्रेझेंट करतात. फक्त ती 2 कॅरेक्टर्स न राहता ते काहीतरी एक सोसायटीतले कुठले तरी खूप महत्त्वाचे घटक रिप्रेझेंट करतात. आणि आय थिंक ते सगळं बघायचं अनुभव फारच सुंदर आहे. बाकी सगळ्यांनीच त्यांना खूप चांगली साथ दिली आहे. मला नेपथ्यही त्याचं खूप छान, खूपच आवडलं आहे, जे त्याला अगदी पूरक असे नेपथ्य आहे. सो मी म्हटलं असं आपण प्रेक्षक म्हणून काही पावलं पुढे येऊन यांना साथ दिली पाहिजे आणि 103 या नाटकाचा आणि या नंबरचा सुद्धा एक अवेअरनेस जनरेट केला पाहिजे. थँक्यू. हाय, दिस इज स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.